अख्खा देश आणि मार्गाला लावला महाराज ही क्रांतीवीर संत म्हणून गाडगे महाराजांची ख्याती आहे। देवळात नव्हे तर माणसात देव शोधणारा महापुरुष, थोर समाजसुधारक, स्वच्छता मोहिमेचे जनक, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढाकार घेणारे संतपुरुष गाडगे महाराज यांच्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त आज शिर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शिर्डीतील धोबी परीट समाजातील बांधवांनी एकत्र येत ही पुण्यतिथी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला असून सकाळी कीर्तन भजन सोहळा आयोजित करत हरिभक्त परायण शेटे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन झालं। यावेळी शेटे महाराजांनी संत गाडगे महाराज यांच्या उत्तुंग कार्याची माहिती उपस्थित महिला भगिनी आणि बांधवांना अगदी सोप्या भाषेत विशद केली। त्याचप्रमाणे महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शिर्डीसह परिसरातील समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येनं हजेरी लावत संत गाडगे महाराज यांना अभिवादन केलं। तर शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा मान मिळालेल्या सौ छायाताई पोपट शिंदे यांचा समाजाच्या वतीने महिला भगिनींनी शाल देत सत्कार केलाय। आज श्री संत गाडगे महाराज यांची 69वी पुण्यतिथी संतांच्या भूमीमध्ये शिर्डी साईबाबा संतांच्या भूमीमध्ये संतांची पुण्यतिथी साजरी झाली। शिर्डी परिसरातले पंचक्रोशीतले सर्व समाज बांधव, महिला भगिनी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व बंधू आणि भगिनी ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजर राहिले आणि या शिर्डी गावातील सर्व युवक आणि महिला यांनी सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात पुण्यतिथी साजरी केली। त्यामध्ये आज संजय महाराज शेटे यांचं गाडगे महाराजांच्या चरित्रावर मोठ्या प्रमाणात त्यांनी व्याख्यान दिलं, कीर्तन झालं आणि येथील आमच्या गावातील पहिलीच महिला शिंदेबाई यांचं जे बिनविरोध जे निवड झाली त्यांचाही महिलांनी सत्कार केला। आम्हाला अभिमान आहे का आमच्या गावात महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच की शिर्डी गावामधली महिला ही बिनविरोध झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्याचा म्हणजे विषय सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेला का शिर्डी गावातली संतांच्या भूमीमध्ये आणि गाडगेबाबाच्या समाजाला एक न्याय दिला, इतर समाजांनी न्याय दिला। तर मी या सर्व शिर्डी पंचक्रोशीतल्या बंधू आणि भगिनी आणि सर्व युवक कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि आज गाडगे बाबांच्या पुण्यतिथीची सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय गाडगे महाराज। श्री संत गाडगे महाराज यांची 69वी पुण्यतिथी आहे। शिर्डी शहर व पंचक्रोशीतील लोक सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला। या उत्सवाला सर्व समाज पंचक्रोशीतील लोक या सोहळ्यासाठी जमा झाले। आज गाडगे बाबांचे विचार घेऊन भारत सरकार, महाराष्ट्र सरकार सर्व स्वच्छता अभियान राबवत आहे आणि स्वच्छता अभियानाचं शिर्डी नगरपालिकेला उत्तम पारितोषिकही मागील आर्थिक वर्षात मिळालेलं आहे। जिल्ह्यात पहिलं पारितोषिक मिळालं, राज्यस्तरावर मिळालेलं आहे। संत गाडगे बाबा यांचे विचार स्वच्छता अभियान, स्वच्छता राबवणे, भुकेलेलं अन्न, तहानेला पाणी आणि स्वच्छता आणि अंधविश्वास ठेवू नका असे बाबांचे हे होते। सगळ्यांनी विचार घ्यावा, शिक्षणाला महत्त्व दिले आणि सगळ्यांनी हे केलं। आजचा जो कार्यक्रम मोठा आयोजित केला, या कार्यक्रमामध्ये समाजाचे सर्व घटक छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला, याचा मला खूप आनंद आहे। आणि आज या महाप्रसादासाठी या आपल्या समाजाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलक यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं, त्यांच्यातर्फे महाप्रसाद दिला आणि संतोष जाधव व इतर सर्व समाज बांधव कडलक असतील, जाधव असतील, सर्व परिवारासह हजर झाले। त्यांचं मी सततच्या ऋणी आहेत आणि गाडगेबाबांना पुन्हा एकदा अभिवादन करतो। राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची
69वी पुण्यतिथी आज शिर्डीमध्ये विठ्ठल मंदिरात साजरी होत आहे. तर सांगायला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो की ह्या कुळामध्ये जन्म झाला, की ज्या कुळामध्ये गाडगेबाबांचा जन्म झाला त्यांच्यामुळे आपल्याला मोठेपणा आहे. छोट्या पद्धतीने ही पुण्यतिथी साजरी होत होती, परंतु आता त्यांनी थोडंसं मागं राहून आता तरुण पिढी थोडी पुढं आलेली आहे आणि खरोखर ते उत्कृष्ट असं कार्य करत आहे. तर इथं सांगायला आनंद वाटतो आणि तरुणांनी, युवांनी पुढं आलं पाहिजे की त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले पाहिजे आणि ते करतील असा आत्मविश्वास पण मला आहे. तर अशी ही पिढी उत्कृष्ट कार्य करणारी आहे, हरहुन्नरी आहे. तर झालेली सेवा गाडगेबाबांच्या पुष्प हे मी अर्पण करते. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट, विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.